जय हिंद, नमस्कार. डे 2 ऑफ 30 प्रॅक्टिकल नुस्खे फ्रॉम युअर किचन. मी परत एकदा तुमच्यासोबत आली आहे एक असा नुस्खा घेऊन की ज्यांनी तुमच्या जेवणामध्ये तंत्रमंत्रांच्या विज्ञानासहित ते स्वयंपाकाचं सगळं गूढ रहस्य परत एकदा उलगडणार आहे. स्वयंपाक बनवणारा व्यक्ती अन्नपूर्णेचं रूप. मग ती स्त्री असो वा पुरुष, स्वयंपाक बनवणारा व्यक्तीच हा अन्नपूर्णा असतो किंवा असते. स्वयंपाक बनवणाऱ्या व्यक्तीला स्वयंपाक बनवत असताना घरच्या लोकांनी मदत करायची असते. कशात? भाजी चिरून देण्यात, कणिक भिजवून घालण्यात, तिचा मूड छान ठेवण्यात. चांगल्या स्वभावानी, चांगल्या विचारांनी, चांगल्या मनस्थितीमध्ये बनवलेला स्वयंपाक घरच्यांना एकदम हेल्दी फूड खायला घालतो. म्हणजे स्त्री जर चांगल्या मूडमध्ये असेल, छान हॅपी मूडमध्ये असेल आणि तिने जर स्वयंपाक केला तर तो तिच्या घरच्या सर्व लोकांसाठी हेल्दी स्वयंपाक म्हणून जातो. एखाद्या वेळेला होते चर्चा होते, वाद होतात. तो आयुष्यातला एक पार्ट आहे. सर्व अन्नपूर्णांसाठी हा नुस्खा. जर घरात वाद चालू आहेत आणि तुम्हाला स्वयंपाक करणं त्यावेळेला कंपल्सरी आहे, तर वाद कसे टाळायचे? तोडून वाद टाळता येत नाही. तोंडात फक्त जिरं आणि गूळ घाला. थोडा वेळ ठेवा. चव बदलेल, मूड बदलेल. सायन्स सांगते गुळाने आतमधलं ग्लुकोजचं प्रमाण बरोबर सेटल्ड राहतं. जिऱ्याने वाढलेलं टेम्परेचर कमी येतं. आणि तुम्ही तेच वाक्य थोडे स्मूथली किंवा नॉर्मल वेनी सांगू शकता की स्वयंपाक होऊ दे, मग नंतर डिस्कस करू. स्वयंपाक करताना चिडचिड करू नका. स्वयंपाक करताना कुठलंही चुकीचे विचार मनात आणू नका. हीच किचन लॅब अन्नपूर्णेचा आशीर्वाद म्हणून तुमच्याच लेकरांच्या पोटी जाणार आहे. बस प्रयत्न करा. जिरं गुळ खा. सोपा उपाय. जमतोय का? पटला तर करा. परत परत करा. नाही पटला तर कमेंटमध्ये सांगा की नाही आवडला. परत येथे उद्याला तिसरा नुस्खा घेऊ. धन्यवाद. बाय.